सुनंदाचा मोठा मुलगा ऋषभचं लग्न प्रेरणा बरोबर झालं होतं. प्रेरणा सगळ्या घराची व्यवस्थित काळजी घेत होती. मला विवेकसाठी सून सुद्धा तुझ्यासारखी सर्व गुणसंपन्न हवी आहे. हो आई, विवेकला चांगली पत्नी मिळेल. तुझ्या तोंडात साखर पडो. काही दिवसांनंतर विवेकचं पूजा बरोबर लग्न ठरतं. सगळं कुटुंब खुश होतं. प्रेरणालाही पूजा पसंत होती. कशी आहे आपली होणारी सून? खूप चांगली आहे आई. रूपरंगाने सुंदर आणि ऐकलं आहे घरातल्या कामासाठीही खूप चांगली आहे. चांगली गोष्ट आहे. देवाने मला दोन्ही सुना फार चांगल्या दिल्या आहेत. विवेक आणि पूजाचं लग्न झालं. आता सुनंदाच्या घरात 2 सुना होत्या. एक मोठी तर दुसरी छोटी सुनबाई. दोन्ही सुनांनी घरातलं काम वाटून घेतलं होतं. मोठी जेवण बनवायची तर छोटी घराची साफसफाई करायची. 2 सुना असल्यामुळे घरचं सगळं काम अर्ध्या वेळेतच पूर्ण व्हायचं. मग काय तर दोन्ही सुना एकमेकांशी गप्पा मारत बसायच्या. ताई, तुमच्याकडे कुठल्या कुठल्या रंगाच्या साड्या आहेत? माझ्याकडे तर प्रत्येक रंगाची साडी असेल. अच्छा, हो. तसंही माझ्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षात मी किती साड्या घेतल्या आहेत ते मलाही नाही माहित. वा ताई, मीही तुमच्यासारख्या साड्या विकत घेईन. हो हो, का नाही. पूजाला प्रेरणाच्या सगळ्या साड्या आवडल्या होत्या. ती नेहमी तिच्या साड्यांना व्यवस्थित पाहत राहायची. बघता बघता तिचं मन जळायला लागलं. मी ताईपेक्षा जास्त साड्या घेईन. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल. त्या दिवशी पूजा तिच्या पतीजवळ गेली. किती दिवस झाले आपण कुठे शॉपिंगला नाही गेलोत. माझ्या सगळ्या साड्या जुन्या झाल्यात. अरे, इतक्या लवकर जुन्या झाल्या? लग्नाला तर 1च महिना झालाय ना. मग काय झालं? तुम्हाला नवी साडी नाही विकत घेऊन देणार? का नाही? आज संध्याकाळी जाऊया ऑफिस नंतर. ठीक आहे, मी वाट पाहीन. संध्याकाळपर्यंत पूजा वाट पाहत होती. ती सतत घड्याळाकडे बघत होती. काय झालं पूजा? तू सारखी घड्याळ का बघतेस? हा, ते विवेक मला ऑफिस नंतर शॉपिंगला नेणार आहेत म्हणून त्यांचीच वाट पाहते. अरे वा, हे तर चांगलंच झालं. पण थोडी वाट बघा जाऊबाई, अजून संध्याकाळ व्हायला वेळ आहे. काय ताई, तुम्ही माझी थट्टा करत आहात? प्रेरणा आपल्या कामात गुंतली आणि पूजा संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागली. संध्याकाळ झाली आणि विवेक घरी परतला. चला 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 चला. अगं थांब, मला चहा तर पिऊ दे. तेव्हा प्रेरणा तिथे चहा नाश्ता घेऊन आली. हे घ्या भाऊजी, तुम्ही तिला वाट पाहायला सांगत आहात, जी सकाळपासून तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. लवकर लवकर खाऊन घ्या आणि हिला शॉपिंगला घेऊन जा. विवेकने चहा नाश्ता घेतला आणि ते दोघे शॉपिंगसाठी निघून गेले. पूजा एका साडीच्या दुकानात गेली. तिने निवडून 4 साड्या विकत घेतल्या. परत आल्यावर पूजा सरळ आपल्या मोठ्या भाऊजीकडे गेली. ताई, बघा मी किती सुंदर साड्या घेतल्या आहेत. अरे वा, आणि ही बघा गोल्डन साडी. अशी साडी तर तुमच्याकडे सुद्धा नाहीये. पूजाचं हे बोलणं प्रेरणाला खटकलं. नसेल तर काय झालं, मी पण घेईन. ठीक आहे ताई. पूजा आपल्या खोलीत निघून गेली आणि प्रेरणा साड्यांबद्दल विचार करायला लागली. असं कसं पूजाजवळ माझ्यापेक्षा चांगल्या साड्या असतील? मी मोठी सून आहे, माझ्याजवळ सगळं चांगलं असायला हवं. मी पण गोल्डन साडी घेईन आणि त्याबरोबर सिल्वर साडी पण. आणि मग प्रेरणाने ठरवलं की तीही नव्या साड्या घेईल. पुढल्या दिवशी प्रेरणा ऋषभ बरोबर बोलली, मला नवीन साडी घ्यायची आहे. आता काही दिवसांपूर्वीच तर तू म्हणालीस की तुझ्याजवळ खूप साड्या आहेत. होत्या, पण मला आता नव्या साड्या हव्यात. एक गोल्डन आणि एक सिल्वर. ठीक आहे, उद्या जाऊया साड्या घ्यायला. पुढल्या दिवशी ऋषभ आणि प्रेरणा साड्या घ्यायला गेले. प्रेरणाने पूजापेक्षा महाग गोल्डन आणि सिल्वर साडी विकत घेतली. बिचारा ऋषभ आपल्या पत्नीला नकारही देऊ शकला नाही. घरी आल्यावर प्रेरणाने आपल्या नव्या साड्या पूजाला दाखवल्या. ती जळायला लागली आणि इथूनच सुरू झाली दोघांच्या साड्या विकत घेण्याची स्पर्धा. मग काय, प्रत्येक आठवड्याला मोठी आणि छोटी नव्या नव्या साड्या विकत घेऊ लागल्या. काही दिवसांनंतर ऋषभ आणि विवेक वैतागून गेले आणि ते दोघे आपापल्या पत्नींची भांडू लागले. काही गरज नाहीये नव्या साड्या विकत घेण्याची, समजलीस? जितक्या साड्या आहेत तेवढ्याच नेस. माझ्याजवळ इतके पैसे वाया घालवायला नाहीयेत. आपल्या दोन्ही मुलांचं हे चिडण्याचं कारण आई सुनंदा समजून गेली. सुनंदाने दोन्ही सुनांना बोलावलं. तुम्ही दोघी आपल्या सगळ्या साड्या घेऊन इथे या. पण का? मला पाहायचं आहे की कोणाजवळ सगळ्यात जास्त साड्या आहेत. बघा आई, माझ्या जवळ असतील. नाही, माझ्या जवळ असतील.
निर्णय नंतर होईल, आधी घेऊन तर या. मोठी आणि छोटी सून आपल्या सगळ्या साड्या घेऊन आल्या. बघा आई, माझ्याजवळ किती साड्या आहेत. नाही, माझ्याजवळ ताईंपेक्षा जास्त साड्या आहेत. मला तर वाटतं की तुमच्या दोघींजवळ कमी साड्या आहेत. काय? मी या साड्यांना दुप्पट करू शकते. खरंच? हो. मला दुप्पट साड्या हव्यात. मलाही. दोघी आपापले डोळे बंद करा आणि जोपर्यंत मी नाही बोलत कुणी डोळे उघडू नका. दोन्ही सुनांनी डोळे बंद करून घेतले. मग सुनंदाने सगळ्या साड्या एकत्र केल्या. आता डोळे उघडा. हे काय, तुम्ही माझ्या सगळ्या साड्या ताईच्या साड्यात एकत्र केल्यात. आता आम्हाला परत सगळ्या वेगळ्या कराव्या लागतील. वेगळं करण्याची काही गरज नाही सुनबाई. बघा, तुम्हा दोघींच्या मिळून किती साड्या झाल्यात. रोज तुम्ही वेगवेगळ्या साड्या नेसू शकता, पण अट ही आहे की तुम्हा दोघींना सगळ्या साड्या एकमेकींना वाटाव्या लागतील. एक दिवस तू नेस, मग काही दिवसांनंतर तू. जर असं कराल तर सगळ्यांना वाटेल की तुमच्या जवळ भरपूर साड्या आहेत, त्याही नव्या नव्या. हो, इतक्या साड्या आहेत की मी 2 महिन्यांपर्यंत रोज एक नवी साडी नेसू शकते. एकदम खरं. मोठी आणि छोट्या सुनबाईत साड्यांच्यात समंजसपणा निर्माण झाला आणि सुनंदा देवी आणि तिची मुलं खुश होती की आता नव्या साड्या विकत घेण्याची आवश्यकता नाहीये. मोठी आणि छोटी सून समजून गेल्या की वस्तू वाटल्याने वाढतात आणि आपसातील स्पर्धेमुळे काही साध्य होत नाही.